राम मंदिर परिसरात असणाऱ्या एका बँकेच्या समोर लावलेल्या दुचाकीची डिक्की फोडून आतील 1,60,000ची रोकड चोरट्याने लंपास करून पोबारा केला आहे. आणि ही घटना गुरुवार दिनांक 5 रोजी दुपारी 3:25 सुमारास घडली. याबाबत राजेश शिवाजी डोंबे राहणार शिवप्रभा बिल्डिंग धामणी रस्ता सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आणि याबाबत घटनेची अधिक माहिती अशी की फिर्यादी राजेश डोंबे हे बांधकाम व्यावसायिक म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी त्यांच्या वैयक्तिक कार्यानिमित्त ते राममंदिर परिसरात असणाऱ्या इंडसइंड बँकेमध्ये ई-बाईकवरून आले होते. त्यावेळी त्यांच्या डिक्कीमध्ये 1,60,000ची रोकड ठेवली होती. त्या दरम्यान त्यांच्या कामात व्यस्त असताना चोरट्याने डिक्की फोडून आतील रोकड लंपास करून पोबारा केला. ही बाब काही वेळाने डोंबे यांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, राम मंदिर.